मी पाहिल्या वेदनेचा कंठशोष भयावह होता. मी पाहिल्या वेदनेचा कंठशोष भयावह होता. घरट्यात पाखरांच्या अंधार दाटलेला. गेली उडून दूर देशा चिमणी पाखरे कधीची. गेली उडून दूर देशा चिमणी पाखरे कधीची. विरहात त्या पाहिला मी एकांत वृद्ध पाखरांचा. काव्य रसिक मित्रांनो, नमस्कार. मी लुईस कदम. मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनल कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे कंठशोष. कंठशोष हा शब्द अनेक अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. आरोग्य क्षेत्रात व्याधी म्हणून, तर कधी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी कंठ सुकेपर्यंत बोलत राहणे या आशयाने सुद्धा वापरला जातो. ऐकणाऱ्याच्या मते ती व्यर्थची बडबड असू शकते, पण सांगणाऱ्यासाठी ती एक अत्यावश्यक बाब असू शकते. व्हिसल ब्लोअर, ज्या अर्थे त्याला समोरच्यांना जागृत करायचे असते, अशा आशय संदर्भाला धरून कंठशोष या शब्दाची या कवितेसाठी निवड केलेली आहे. कवितेत कंठशोष म्हणजे कंठ दाटून येण्याची अवस्था. पुष्कळदा असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. अशा प्रसंगाच्या आठवणीने सुद्धा आपला कंठ दाटून येतो, डोळे पाणवतात. अशाच आशयाची ही कविता आहे. कविता थोडीशी मनाला हेलावणारी आहे, पण सावरणारी सुद्धा, आणि सावरता सावरता जीवनाचे तत्वज्ञान सुद्धा सांगणारी आहे. चला तर ऐकूया कविता कंठशोष. मी पाहिल्या वेदनेचा कंठशोष भयावह होता. मी पाहिल्या वेदनेचा कंठशोष भयावह होता. घरट्यात पाखरांच्या अंधार दाटलेला. गेली उडून दूर देशा चिमणी पाखरे कधीची. गेली उडून दूर देशा चिमणी पाखरे कधीची. विरहात त्या पाहिला मी एकांत वृद्ध पाखरांचा. कोणी कुणा पहावे व्यस्त जो तो संघर्ष योजनांचा. कोणी कुणा पहावे व्यस्त जो तो संघर्ष योजनांचा. शोधलेत मार्ग पाखरांनी जीवन सुसहाय्य व्हाया. आता श्वास आहे उद्या कुणा काय ठावे. आता श्वास आहे उद्या कुणा काय ठावे. साथ सोडून पहिल्याने जाणार कोण आहे. हा दोष का कुणाचा. हा दोष का कुणाचा. जन्म मृत्यू मधील अंतराला कोण नापतो कशाला. हा जन्म मृत्यूचा फेरा. सुटता बंध इथले मृत्यू समोर आता. सुटता बंध इथले मृत्यू समोर आता. अंतिम श्वास घेता आठवात असतो कुणी का. असतील कुणी उशाशी ते सौख्य लाभलेले. असतील कुणी उशाशी ते सौख्य लाभलेले. परी थांब विन्यास असमर्थ उभे मृत्यू द्वार जेथे. संपता कार्य इथले प्राण सोडूनी साथ सोडूनी प्राण सुटला. संपता कार्य इथले साथ सोडूनी प्राण सुटला. निर्वाण साधलेला का शोधात देह दुसरा. अलौकिक हे सारे कळते कुठे कुणाला. अलौकिक हे सारे कळते कुठे कुणाला. धारण देह करणे
असते हातात का कुणाच्या. जमेल तितके तुम्हाला वेचून घ्या फुलांना. जमेल तितके तुम्हाला वेचून घ्या फुलांना. उधळीत जा सुगंध अज्ञात दुःखितांना. जाणे येणे येथे, जाणे येणे येथे प्रवासी आपण सारे. जाणे येणे येथे प्रवासी आपण सारे. पुढे कुठेतरी पुन्हा नव्याने भेटू आपण सारे. पुढे कुठेतरी पुन्हा नव्याने भेटू आपण सारे. नव्याने भेटू आपण सारे. नव्याने भेटू आपण सारे. काव्यरसिक मित्रांनो, ही कविता जर आपणास आवडली असेल तर मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्र परिवारातील काव्यप्रेमी रसिकांना ही कविता जरूर शेअर करा. लवकरच परत भेटू नवीन कवितेत, नवीन विषय आणि नवीन संदर्भ घेऊन. धन्यवाद.